माणसे मुळामध्ये त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या अंतरात्म्यात चांगली असतात का? बऱ्याच वेळा माणसांच्या वर्तनात बाहेर दिसणारी सभ्यता ही वरवरची ढोंग असते. बहुधा प्रत्येकाच्या मनात एक नाझी लपलेला असतो. माणूस हा मुळात कसा आहे? आज आपण समृद्ध, संपन्न, सुरक्षित जगात राहत आहोत. विज्ञान तंत्रज्ञानात झालेल्या संशोधनाने ही संपन्नता माणसाच्या वाट्याला आलेली आहे. तांत्रिक प्रगतीमुळे माणसाकडे कितीतरी सुखसाधने पोचली, पण म्हणून माणसे अधिक शहाणी, सभ्य, सुसंस्कृत झाली का? प्रगतीबरोबर माणसातील सर्वोत्तम बाहेर येण्याऐवजी तो अधिक स्वार्थी, स्वकेंद्रित होऊ लागला आहे. सुखाच्या त्याच्या कल्पना विकृतीकडे वळू लागल्या आहेत. निदान तसे जाणवते. या संदर्भात मरीना अब्रामोव्हिक या महिलेने 1974 साली केलेला प्रयोग जाणून घ्यायला हवा. रिदम ओ या नावाने हा प्रयोग प्रसिद्ध आहे. मानवी स्वभाव नेमका कसा आहे, असावा याबाबतचे अधिक आकलन यामुळे होऊ शकते. एका जागी 6 तास कसलीही प्रतिक्रिया न देता एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे उभे राहायचे असे तिने जाहीर केले. काहीही झालं, कोणीही काहीही केले तरीही कसलाही प्रतिकार न करता स्तब्ध उभे राहणार असल्याचे तिने जाहीर केले होते. तिच्यासमोर असलेल्या टेबलावर गुलाब, काटे, सुरी, कात्री, भरलेली बंदूक अशा 72 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. टेबलावरील वस्तूप्रमाणे मी एक वस्तू आहे असे माना. माझ्या बाबतीत हवे ते करा. माझे वागणे एखाद्या निर्जीवाप्रमाणे असेल असे तिने जाहीर केले. स्टुडिओत तिच्यासमोर माणसे बसली होती. सुरुवातीचा काही काळ माणसे शांत होती. तिथे स्तब्ध उभं राहणे पाहत होती. काही वेळ गेल्यानंतर टेबलावरील अन्य वस्तू वापरून माणसांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. कोणी तिचे केस कापले, चिमटे काढले, तिला काट्याने टोचले, सुरी वापरून तिला जखमी करण्यात आले. तिच्या चेहऱ्यावरील जखमातून रक्त गळत होते, पण सुरी वापरणाऱ्या व्यक्तीला हे सारे थांबवावे असे वाटत नव्हते. कोणी तिचे कपडे फाडले, स्तन दाबले, त्वचेला सहन होणार नाही अशा प्रकारे तिला नखाने ओरबाडण्यात आले. कोणाच्याही बाबतीत माणसाने वागू नये असे वर्तन त्या ठिकाणी अनेकांकडून घडले. सभ्यता, शहाणपणा सोडून जे काही करता येणे शक्य होते असे वर्तन अनेकांनी केले. अतिरेकी कृत्ये करणाऱ्या माणसांना दुर्दैवाने कोणीही रोखले नाही. जेव्हा हे सारे पाहणे असह्य झाले तेव्हा शांत बसलेल्या माणसांनी पुढाकार घेऊन हे सारे थांबवले, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. मरीनाला जखमी करणे, तिला वेदना होतील असा त्रास देणे हे सारे घडून गेले होते. आपल्यामधील दुष्ट, मत्सरी, लोभी प्रवृत्तीवर बुरखा चढवून माणसे जगत असतात. माणसांच्या मनात सतत स्वार्थी विचार चालू असतात. कोणी पाहणार नसेल, शिक्षा होणार नसेल तर अनेक माणसे चुकीची, घृणास्पद कृत्ये करायला तयार असतात. कोणा एकाने सुरुवात केली की सभ्य वाटणारी माणसेही असभ्यपणे वागू लागतात. माणसेही ज्यापासून आपला फायदा होईल त्याची सतत आकडेमोड करणारी यंत्रे आहेत. ह्युमनकाइंड हे पुस्तक लिहिणाऱ्या रुटगर ब्रेगमनला माणसेही अशी असतात हे मान्य नाही. माणसे ही मूलतः सत्प्रवृत्त, चांगली असतात असा त्याचा दावा आहे. त्यांच्या पुस्तकात याचे बरेच दाखले ब्रेगमनने दिले आहेत. मरीनाने केलेला प्रयोग ब्रेगमनच्या विधानातील फोलपणा दाखवितो. माणूस हा मूलतः चांगला असतो असे म्हणण्यापेक्षा तो चांगुलपणाच्या दिशेने उत्क्रांत होत आहे असे फार तर म्हणता येईल. त्यासाठी चांगुलपणा म्हणजे काय याची व्याख्या नव्याने करावी लागेल. माणूस हा नेमका कसा आहे व उत्क्रांतीचा प्रवास नेमक्या कोणत्या दिशेने चालू आहे अशा विषयावर सतत संवाद व्हायला हवा. अशा संवादात सहभागी होऊन त्याप्रमाणे कृती करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हायला आपल्यालाही आवडेल असे मानतो. धन्यवाद. बनरा मोरा
शुभ घडी शुभ 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 घडी शुभ शुभ घडी शुभ घडी शुभ घडी शुभ दिन मुहूर्त शुभ घडी शुभ दिन मुहूर्त शुभ घडीला गाणं